नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अमोली येते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते की ते दुपटं मी शोधलं पण मला कुठेही सापडत नाही आहे. ते आमच्या इथल्या बाईंनी धुतलं होतं. ते त्यांनी कुठे ठेवलं मी त्यांना नंतर विचारते आणि तुम्हाला दाखवते. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, गायकवाड साहेब, बरं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तुमच्या बाईंना विचारा आणि आम्हाला नंतर ते दाखवलं तरीसुद्धा चालेल. पण चौकशी करण्यासाठी आम्हाला त्याचा फायदाच होईल. ठीक आहे. तेव्हा इथे गायकवाड साहेब जायला आता निघालेले असतात. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणत असतात की चौकशीसाठी आम्हाला जर पुन्हा तुम्हाला बोलवावं लागलं तर तुम्हाला यावं लागेल आणि जर तुम्हाला काही माहिती मिळाली तर आम्हाला नक्की सांगा. असं म्हणून गायकवाड साहेब जात असताना भूमीसुद्धा समोरून येते. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की भूमी मॅडम तुम्ही इथे? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो सर, माझं थोडं काम होतं. तेव्हा इथे दोघेही एकमेकांची आता विचारपूस करतात. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, आता तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहात ना तुम्ही? तेव्हा भूमी म्हणते, हो सर, मी आता एकदम ठीक आहे. तेव्हा इकडे गायकवाड सर भूमीला भेटल्यानंतर निघून जातात. भूमीसुद्धा आता समोर येते आणि ती म्हणते की पारितोष आणि अमोली, बाळाला देतेस का? मी बाळाला दूध देते आणि मी निघून जाते. त्यानंतर इथे पारितोष म्हणत असतो की भूमी, अगं एवढं सुखरुख बोलू नकोस गं. तेव्हा भूमी म्हणते, नाही पारितोष, हे बघ, तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली. तुम्ही तुमच्या बाळाला मला दूध पाजण्याची परवानगी दिली. तेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही माझा अपमान नाही केला. एका आईचा तुम्ही अपमान नाही केला. मग आता तुम्ही निदान बाळाला दूध तरी पाजायला माझ्याकडे देताय. हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. त्याच्यामुळे मी आता तुमचा अपमान होईल किंवा स्वतःचा अपमान होईल असं काहीही करणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, अमोली, देतेस ना बाळाला? बाळाला दे म्हणजे मी लवकर निघून जाईन. तेव्हा इथे अमोली बाळाला देताना तिच्या मनामध्ये आता खूप जास्त प्रश्न हे येत असतात. तेव्हा इथे अमोली बाळाकडे बघते आणि मग त्याला आता भूमीच्या हातामध्ये देते. भूमीसुद्धा ते बाळ घेते आणि आता वरती रूममध्ये जात असते. कारण इथे बाळाला दूध दिल्यानंतर तिला तिची महत्त्वाची कामंसुद्धा खूप जास्त करायची असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी बाळाला घेऊन जात असते आणि जेव्हा अमोली आपल्या बाळाला तिच्या हातामध्ये बघते तेव्हा अमोली खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती इथे आपल्या बाळाला भूमीच्या हातामध्ये बघू शकत नसते. तेव्हा अमोली आपल्या मनामध्ये म्हणते की हिच्या हातामध्ये अर्धा तास बाळाला द्यायला मला एवढं अस्वस्थ व्हायला होतं. मग जर या बाळाचे खरे आईवडील सापडले आणि ते जर या बाळाला माझ्यापासून दूर घेऊन गेले तर कशी काय राहणार आहे मी या बाळाशिवाय, असे इकडे आता अमोली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमीसुद्धा बाळाला घेऊन जात असते. तेव्हा तिच्या मनामध्ये सुद्धा असेच विचार येत असतात. ती म्हणत असते की याचा अर्थ हॉस्पिटलमधून बाळ गायब होऊ शकतं. माझ्या बाळाबरोबर सुद्धा असंच काहीसं झालं नसेल ना? तिलासुद्धा काळजीच आता वाटत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, हे बघ, मी तर माझ्या बाळाचा शोध घेईनच. जर खरोखर माझ्या बाळालासुद्धा कोणी गायब केलं असेल ना, मी माझ्या बाळाला शोधून काढेन आणि ज्याने कुणी एवढी मोठी चूक केली असेल त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून देईन. आता बाळाला दूध देते आणि सरळ मी चौकशीसाठी जाते. कारण इथे भूमीने जी काही केस ऐकलेली असते तिच्याबरोबरसुद्धा अगदी सेम टू सेम तसंच झालेलं असतं. तिचं बाळसुद्धा जन्माला आल्यानंतर ते सुखरूप असतं आणि नंतर त्याच्या प्रकृतीमध्ये असा काही बिघाड होतो तर ते बाळ निघूनच जातं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, कुठेतरी भूमीला या गोष्टीवरती संशय आलेला असतो की तिचं बाळसुद्धा कुणी गायब तर केलं नसेल आणि त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आता त्या प्रीती नावाच्या नर्सबद्दल चौकशी करायला आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, प्रीती नर्स आहेत का? तेव्हा ती म्हणते, नाही, प्रीती आता इथे नाही आहे, तिने रिझाईन केलं आहे. तेव्हा भूमी म्हणते की रिझाईन करण्याचं कारण काही सांगितलं का? तेव्हा तिने पर्सनल कारण सांगितलं आहे, असं सांगितलं आहे. पण मॅडम तुम्ही चौकशी का करताय? तेव्हा इकडे भूमी म्हणते, कारण मला आणि माझ्या घरच्या लोकांना त्यांच्यावरती संशय आहे की त्यांनी माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी माझ्याबरोबर खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामुळेच मी इथे त्यांना भेटायला आणि जाब विचारायला आले होते. पण तुम्ही म्हणताय की मी घरी गेल्यानंतर त्यांनी लगेच इथे आता रिझाईन केलं होतं आणि रिझाईनचं कारणसुद्धा दिलं होतं. तेव्हा इकडे भूमी म्हणते की आम्हाला त्यांच्यावरती संशय आहे की त्यांनी माझ्या बाळाबरोबर काहीतरी चुकीचं केलं आहे. तेव्हा इथे त्यांनी लगेचच असं ऑफिस सोडायचं कारण काय?
तेव्हा इथे नर्स म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ती आहे ना वागणुकीला अजिबात चांगली नव्हती. म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करायची, पण हॉस्पिटलमधल्या वस्तू विकायची. त्याच्यामुळे किती वेळा तरी तिच्यावरती इथे हॉस्पिटलचे इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंट चोरण्याचा सुद्धा तिच्यावरती गुन्हा होता. आणि तरीसुद्धा एवढं सगळं करून ती गप्प बसली नाही. हॉस्पिटलमधून न्यूबॉर्न बेबीसुद्धा ती विकायची. म्हणजे इथे न्यूबॉर्न बेबी हे दुसरं कुणाला तरी विकून त्यांच्याकडून ती पैसे घ्यायची. तेव्हा तिच्यावरती खूप मोठे गुन्हे हे दाखल झाले होते. मॅनेजमेंट तिला नोकरीवरून सुद्धा काढून टाकत होतं. पण तरीसुद्धा ती हातापाया जोडून तिने ही नोकरी वाचवली. तिला एक संधी दिली, पण पुन्हा पुन्हा ती तेच करायची. तेव्हा भूमी म्हणते की एक काम करता का, मला तुम्ही त्यांचा ॲड्रेस देता का? तेव्हा इथे रिसेप्शनिस्ट म्हणते नाही, आम्ही त्यांचा ॲड्रेस तुम्हाला देऊ शकत नाही, कारण शेवटीला ती आमची एम्प्लॉई होती ना. तेव्हा भूमी म्हणते एम्प्लॉई होती, पण आता नाही आहे ना. हे बघा, मला तिच्याबद्दल माहिती हवी आहे, कारण ती माझ्याबरोबर चुकीची वागली. मला तिच्यावरती संशय आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिचा ॲड्रेस द्या, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन. मग पोलीस इथे आल्यानंतर तुम्हाला तिचा ॲड्रेस द्यावाच लागेल. त्याआधी तुम्ही मलाच द्या ना. मग मला जी काही चौकशी करायची आहे ती मी स्वतःच करेन. तुमच्या हॉस्पिटलपर्यंत मी येणार नाही. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की माझं बाळ गायब झालं आहे. माझ्या बाळाचा सुद्धा तिने असाच व्यवहार केला असेल तर मग मला न्याय मिळायला नको का? मी माझ्या बाळाला शोधायचं नाही का? प्लीज तुम्ही मला त्यांचा ॲड्रेस द्या बरं. तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणतात की ठीक आहे, तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी तुम्हाला तिचा ॲड्रेस देते. तेव्हा इथे ॲड्रेससुद्धा दिला जातो. तर भूमी म्हणत असते की त्यांचा मोबाईल नंबर, फोटो काहीतरी असेल ना तुमच्याकडे, प्लीज मला त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा द्या. तेव्हा इथे त्या म्हणतात नाही, मोबाईल नंबर नाही देऊ शकत. भूमी म्हणते का नाही देऊ शकत? माझ्यावरती एवढा मोठा प्रसंग आला आहे तिच्यामुळे. मला तिला भेटायचं आणि विचारायचं आहे की तिने माझ्या बाळाबरोबर नक्की काय केलं आहे ते. हे बघा, तुम्ही प्लीज मला मोबाईल नंबर द्या. माझा असा इथे अंत बघू नका, कारण मी इथे लगेचच तिच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करेन आणि इथे जॉब करत होती ते सुद्धा मी सांगेन. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मला नंबर द्या, मी बाहेरच्या बाहेर चौकशी करेन. इथपर्यंत कुणीही येणार नाही. तेव्हा इथे आता डॉक्टर कधी येणार आहेत असं सुद्धा ती विचारते. मला डॉक्टरांना थोडं भेटायचं होतं. तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणतात की डॉक्टर थोड्या वेळानंतर येतीलच, तुम्ही त्यांच्या केबिनच्या बाहेर त्यांची वाट बघत बसा. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे. तर इथे भूमी आता प्रीती नर्सबद्दल माहिती काढायला आली. हे रागिणीला कळलेलं असतं, कारण रागिणीसुद्धा हॉस्पिटलमध्ये तिथेच आलेली असते. तेव्हा रागिणी म्हणते ही भूमी पण आहे ना अतिशहाणी आहे. ती काही गप्प बसणार नाही. ती आता शोधून काढेलच की प्रीती नर्सने नक्की काय केलं होतं. त्या प्रीती नर्सचा काहीतरी मला बंदोबस्त करायला हवा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे रागिणी आता समोर आल्यानंतर तिथे डॉक्टर आलेले असतात आणि ह्या त्याच डॉक्टर आहेत ज्या भूमीच्या गायनेकसुद्धा आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते की मला लवकरात लवकर डॉक्टरांना भेटायचं आहे आणि ती फोनवरती असते. ती सतत आता प्रीतीचा फोन ट्राय करत असते. तेवढ्यातच इथे डॉक्टर म्हणतात, रागिणी मॅडम तुम्ही इथे कशा काय? काल आकाश आणि भूमी दोघेजण आले होते आणि भूमी परत आली आहे का? तुम्ही भूमीबरोबर आलात की काय? तेव्हा इथे रागिणी आता मनामध्ये म्हणत असते की जर या भूमीला कळलं ना की मी इथे आले म्हणून, तर तिला आता पुन्हा माझ्यावरती संशय यायला वेळ लागणार नाही. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की भूमी इकडे ये ना. तेव्हा भूमी येते आणि म्हणते बरं झालं डॉक्टर तुम्ही आलात, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिणी आता तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रागिणी म्हणते मी अशी सहजच म्हणजे रुटीन चेकअपसाठी आले होते, बाकी काही नाही. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते म्हणजे आत्यांवरती मला जो संशय येतोय तो खरा असेल का? म्हणजे आता मी बरोबर इथे प्रीती नर्सबद्दल माहिती काढायला आली आहे आणि इथे आत्यासुद्धा आल्यात. म्हणजे मला तर वाटतंय की हा निव्वळ योगायोग तर अजिबातच नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की डॉक्टर मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून आले होते. तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे, तू माझ्या केबिनमध्ये ये, आपण बोलूया. तेव्हा डॉक्टर गेल्यानंतर भूमी म्हणत असते आत्या तुम्ही डॉक्टरकडे सहज आला होता ना? तेव्हा ती म्हणते हो म्हणजे मी सहजच आले होते रुटीन चेकअपसाठी. तेव्हा भूमी म्हणते मग कितीची अपॉइंटमेंट घेतली तुम्ही? डॉक्टर कधी येणार आहेत? आता येतील का? तेव्हा इथे रागिणीला कळतं की भूमी हे सगळं तिला मुद्दामून विचारते. पण इथे रागिणीसुद्धा जुनी खेळाडू आहे. तिलासुद्धा माहिती आहे की भूमी तिला काय विचारेल आणि काय नाही. तेव्हा भूमी म्हणते किती वाजताची अपॉइंटमेंट आहेत आणि डॉक्टर कोण आहेत, कधी येणार आहेत?
तेव्हा इथे रागिनी म्हणते, हे काय, अपॉइंटमेंट माझी आत्ताचीच आहे, थोड्या वेळानंतरच डॉक्टर येतील. तेव्हा इकडे भूमी आता जाते आणि रिसेप्शनिस्टला विचारत असते की तुम्ही सांगाल का, रागिनी पटवर्धन यांची अपॉइंटमेंट आहे, त्यांचे डॉक्टर कोण आहेत आणि कधी येणार आहेत ते काही सांगाल का. तेव्हा इथे आता सिस्टमला चेक केलं जातं. तेव्हा ती मुलगी म्हणत असते की हो, रागिनी पटवर्धन यांची अपॉइंटमेंट आहे, डॉक्टरांना यायला वेळ आहे, तुम्ही थोडा वेळ बाहेर वाट बघा. तेव्हा इथे भूमी आता म्हणते की हे सगळं कसं शक्य आहे, मला माहिती आहे ना, हा सगळा आत्यांचा डावसुद्धा असू शकतो. म्हणजे इथे बरोबर प्रीतीबद्दल मी माहिती काढायला आली आहे, प्रीती नर्सबद्दल, आणि बरोबर आजच्याच दिवशी इथे आत्या कशा काय आल्या. तेव्हा इकडे भूमी आता मनामध्ये म्हणत असते की मला जो आत्यांबद्दल संशय आला आहे ना, तोच खरा आहे. कारण मला आता हे फक्त आज किंवा काल वाटत नाही आहे, कितीतरी दिवस मला असंच वाटतं आहे. म्हणजे इथे आत्या पुन्हा एकदा गोड गोड बोलून आमची फसवणूक करतायत. त्याचबरोबर आधी जो विश्वास ठेवला होता ना आंधळा, तो आता परत ठेवणार नाही, असं इकडे आता भूमी म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, काय गं भूमी, काय झालं, तू जातेस ना, डॉक्टरांना भेटायचं ना तुला. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, भेटायचं आहे ना मला डॉक्टरांना. तेव्हा इकडे रागिनी नाटक करत असते की ती हॉस्पिटलला आली आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की बरं झालं ह्या भूमीला काही कळलं नाही, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तर इकडे भूमीला माझ्यावरती संशय आलाय मात्र हे नक्की. त्याचबरोबर इथे आता निलंबरी, पौर्णिमा आणि त्याचबरोबर रागिनी या तिघीजणी एकत्र येऊन भूमी आणि आकाशला त्रास देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत. आणि त्याच्यामध्ये खूप मोठा आणि गंभीर इथे प्रयत्न म्हणजे इथे भूमीचं बाळच तिच्यापासून गायब केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती डॉक्टरांना विचारत असते की डॉक्टर, ज्या वेळेला माझी डिलिव्हरी झाली तेव्हा माझ्याबरोबर 2 नर्स होत्या, एक प्रीती नर्स आणि दुसरी श्वेता नर्स, बरोबर ना. मग नक्की तेव्हा काय घडलं होतं, मला काही सांगाल का. म्हणजे मला आहे ना त्या नर्सवरती डाऊट आला आहे, प्रीती नर्सवरती. तिने माझ्याबरोबर, माझ्या बाळाबरोबर काही ना काहीतरी चुकीचं केलं आहे असं मला वाटतंय. कारण खूप गोष्टी संशयास्पद आहे. म्हणजे बघा ना, इथे आता हॉस्पिटलमध्ये माझ्या डिलिव्हरीच्या वेळी त्या नर्सचं माझ्याबरोबरच असणं, त्यानंतर आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा ती आमच्या बंगल्याच्या खालीसुद्धा मला दिसली होती. आणि जेव्हा मी आकाशला तिच्याबरोबर बोलायला पाठवलं तेव्हा ती तिथे नव्हती, तिथून गायब झाली होती. म्हणजे नक्की त्या नर्सचा आमच्या घराशी एवढा काय संबंध आहे. आमच्या घरातला दागिना घेऊन ती आमच्याच सोनाराकडे गहाण ठेवायला गेली होती. मग हा सगळा योगायोग कसा काय असू शकतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा डॉक्टर, म्हणजे मला असं वाटते की माझं बाळ आहे ना कुणीतरी गायब केलेलं आहे, माझं बाळ जिवंत आहे, माझं मन मला सांगते. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात, नाही भूमी मॅडम, असं खरंच नाही आहे. तेव्हा इथे आता डॉक्टरांना असं वाटत असतं की भूमीचा काहीतरी गैरसमज झाला आहे, कारण तिच्या डोक्यावरती थोडाफार परिणाम झाला आहे हे सुद्धा सगळ्यांना माहिती असतं. पण इथे भूमी जे काही बोलत असते ते सगळं व्यवस्थित आणि नीट बोलत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की हे बघा डॉक्टर, प्लीज तुम्ही मला सांगा त्या त्या वेळेला नक्की काय घडलं होतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुमची डिलिव्हरी झाली, तुमचं बाळ 7व्या महिन्यामध्ये जन्माला आलं होतं. तेव्हा भूमी म्हणते, बरोबर, पण डॉक्टर तुम्ही काय म्हणाला होतात की माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत, बाळ एकदम हेल्दी आणि व्यवस्थित जन्माला येईल, असं तुम्ही म्हणाला होतात की नाही. तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की मी म्हणाले होते, पण आता तुमचं बाळ हे 7व्या महिन्यामध्ये जन्माला आलं होतं आणि त्याचबरोबर ते खूपच असं वीक होतं आणि त्याला इथे आता कावीळसुद्धा झाली होती. तेव्हा त्याला सांगितलं होतं नर्सला की काचेमध्ये ठेवून घ्या म्हणून, कारण 7व्या महिन्यात जन्माला आलं होतं ना, म्हणून काही दिवस इथे काचेतसुद्धा ठेवायला सांगितलं होतं. पण नक्की तिने ठेवलंच नाही. कारण काय झालं, ज्या वेळेला ही गोष्ट मी तिला सांगितली, बाहेर फायर अलार्म लागला होता. आम्ही सगळेजण बघायला गेलो होतो नक्की काय झालं. पण इथे फायर अलार्म बंद झाल्यानंतर आतमध्ये येऊन बघितलं तर काय, बाळ गेलं होतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की मला नाही असं वाटत, मला असं वाटते की माझं बाळ गायब झालेलं आहे. तेव्हा इथे भूमीला आता तिच्यावरती संशय आलेला असतो. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता रागिनी पौर्णिमाला सगळं सत्य सांगते. रागिनी म्हणत असते की पौर्णिमा, ती भूमी आहे ना त्या प्रीती नर्सला शोधत पार आता हॉस्पिटलपर्यंत पोचली होती. तिचा ॲड्रेस काय घेतला आहे, तिचा मोबाईल नंबर काय घेतला आहे आणि ती स्वतः आता या सगळ्याची चौकशी करते. तुला सांगितलं होतं ना की तिच्यासमोर आहे ना बाळाचा विषय
सारखा काढत जा, म्हणजे बाळाच्या विषयीमुळे ती खूपच जास्त डिस्टर्ब होते आणि म्हणून ती बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष देत नाही. म्हणून तर तुला म्हणते ना मी, की बाकीच्या गोष्टींमध्ये तिचं लक्ष येऊ नये. तेव्हाच मी इथे बिझनेसवरती पुन्हा एकदा ताबा मिळवू शकते. कंपनी, बिझनेस सगळं काही आपल्या ताब्यात येईल. पण कधी जेव्हा आपण जिंकू तेव्हाच ना आपल्याला त्या भूमीचा बंदोबस्त करायचा आहे. तिच्या बाळाचा तर आपण केलाच ना. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, की "आई, म्हणजे नक्की काय करायचं?" तेव्हा रागिनी म्हणत असते, की त्या नर्सचा आपल्याला आता लवकरात लवकर बंदोबस्त करायला हवा. ती नर्स आणि तिचा नवरा पोलिसांपासून इथे-तिथे लपून-छपून राहतायत. भूमीच्या हाती ते लोकं लागता कामा नये. आणि त्याचबरोबर आता आधी मी ऑफिसमध्ये जाणार आहे. उद्याचा माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा दिवस आहे ना, कारण उद्या एक महत्त्वाची डील मी क्रॅक करणार आहे. कारण आकाश आणि त्याचबरोबर हे दोघेजण मुंबईला जाणार आहेत कामानिमित्त. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा पूर्वीसारखी तयार होऊन ऑफिसमध्ये जाणार आणि पुन्हा एकदा मी ऑफिसचा ताबा मिळवणार. ही डील महत्त्वाची डील मी क्रॅक करणार. मग आकाश खुश होईल आणि पुन्हा एकदा माझी केबिन माझ्या ताब्यात देईल. मला इथे निर्णय घ्यायला सांगेल आणि एकदा का माझी कंपनी आणि माझी केबिन माझ्या ताब्यात आली ना, की मी काय करेन माहिती आहे ना तुला? मग पैसाच पैसा, पैसाच पैसा कमवेन, असं इथे आता रागिनी म्हणत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पौर्णिमा आणि रागिनी या दोघींनी खूपच जास्त पुढचा प्लॅन तयार केलेला असतो. इथे भूमी रागिनीच्या विरोधात पुरावे गोळा करते आणि इकडे आता रागिनी खुश होते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे पारितोषचा फोन आलेला असतो, ते म्हणजे गायकवाड सरांना. आणि पारितोष म्हणत असतो, की गायकवाड सर, ते दुपटं शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण ते दुपटं आता सापडत नाही आहे. एकदा का सापडलं ते हॉस्पिटलचं दुपटं, की आम्ही तुम्हाला लगेच सांगू. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर इथे भूमी आलेली असते. भूमी म्हणते, गायकवाड सर, मी तुम्हाला जरा भेटायला आले, मला थोडा वेळ हवा आहे. तेव्हा इकडे महत्त्वाचं बोलायचं आहे. गायकवाड सर म्हणतात, बोला ना, जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. तेव्हा भूमी म्हणत असते, की गायकवाड साहेब, आमचं बाळ गेलं असं आम्हाला सांगण्यात आलं आहे, पण मला असं वाटते की माझं बाळ गेलेलं नाही आहे, माझं बाळ गायब केलं आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते, की इथे आता प्रीती नर्स आहेत ना, त्या आणि त्यांचा नवरा या दोघांनी मिळून आधीसुद्धा असे न्यूबॉर्न बेबी गायब केलेले आहेत. आणि त्याचबरोबर जे लोकं आई-वडील होत नाही त्यांना देऊन त्यांच्याकडून खूप सारे पैसेसुद्धा हडप केलेले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे भूमी म्हणत असते, की इथे प्रीती नर्स आहे ना, आमच्या घरातला दागिना घेऊन आमच्या सोनाराकडे गेली होती. तो दागिना बघितल्यानंतर आमच्या सोनाराने फोन केला आणि मला सांगितलं, की एक बाई तुमच्या घरातला दागिना इथे विकायला आले म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की हे बघा, मला तिच्यावरती संशय आहे, की तिनेच माझ्या बाळाला गायब केले म्हणून. तुम्ही प्लीज तिचा शोध घ्या. आणि कसं आहे ना गायकवाड साहेब, मला रागिनी आत्यांवरती संशय आहे हो. म्हणजे मला असं वाटतंय, की या सगळ्यामध्ये ना कुठे ना कुठेतरी रागिनी आत्यांचा हात आहे, असं मला वाटतंय. हे असं भूमी आता गायकवाड सरांना सांगते. तेव्हा भूमी म्हणत असते, की बघा ना सर, म्हणजे मी हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर नर्सने लगेच रिझाईन करणं, त्यानंतर आमच्या बंगल्याच्या खाली तिचं येऊन उभं राहणं आणि त्याचबरोबर आकाशला जेव्हा पाठवलं तेव्हा तिचं गायब होणं, म्हणजे मला असं वाटतंय, की हे सगळं संशयास्पद आहे. ही नर्स जर आपल्याला सापडली ना, तरच आपल्याला कळू शकतं, की माझ्या बाळाबरोबर नक्की काय केलंय ते. तेव्हा इथे आता गायकवाड साहेब म्हणत असतात, की तिची काही माहिती वगैरे तुमच्याकडे आहे का? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो आहे ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, तिने आता सगळी माहिती जी आणलेली असते ती गायकवाड सरांना दिलेली असते. गायकवाड सर म्हणतात, की ही सगळी माहिती रेकॉर्डला ठेवा आणि आता चौकशीसुद्धा सुरू करा. ही प्रीती नर्स नक्की कुठे कुठे आहे सगळं शोधून काढा. त्याचबरोबर इथे भूमी म्हणत असते, की गायकवाड सर, तुमचे खरंच खूप उपकार होतील. ही नर्स एकदा का सापडली ना, की खूप गोष्टी माझ्या समोर येतील, क्लिअर होतील. तेव्हा भूमी म्हणत असते, की गायकवाड सर, ह्या वेळेला जर रागिनी आत्या या सगळ्यामध्ये सामील असतील ना, तर रागिनी आत्यांना मी सोडणार नाही आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. याच्यामध्ये नक्की कोण कोण आहे ना, ते आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. तर इथे प्रीती नर्सवरती आधीसुद्धा खूप गुन्हे दाखल आहेत. तिने हॉस्पिटलमध्ये चोरी केली आहे. इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट हे सुद्धा चोरलेले आहेत. न्यूबॉर्न बेबीचा सुद्धा तिने व्यवहार केला आहे. त्याच्यामुळे मला तर वाटतंय तिचा या सगळ्याशी काही ना काहीतरी संबंध आहे आणि रागिनी आत्यांचा सुद्धा. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात, रागिनी आत्यांना तर आम्ही लवकरच पकडू. तुम्ही अजिबात आता काळजी करू नका. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो. इथे आता पौर्णिमाला सांगितलेलं असतं ते सुद्धा रागिनीने, की जाऊन तू इथे आता अमोलीला भडकाव.
तेव्हा ती म्हणत असते की अमोली, अगं तू तुझं बाळ भूमिताईकडे का देतेस? तुला माहिती आहे का, बाळ जर आता भूमिताईचं दूध प्यायला लागलं तर मग ते बाळ काय होईल? जास्त तिच्याकडे राहील ना, मग तुझ्याकडे ते बाळ येणार आहे का? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, महत्त्वाची डील क्रॅक होणार आहे, त्यामुळे तू मुंबईला जाऊ नकोस, आधी ऑफिसला जा आणि तू सह्या कर. ती मुंबईला जाण्यापेक्षा इथे ही डील क्रॅक करणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे रागिणीच्या समोर आकाशने आता साईन केलेली असते आणि एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं असतं. त्यामुळे इथे आता अमोली खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणते, नाही, मी माझं बाळ कुणालाच देणार नाही, असं अमोली आता म्हणत असते.